मराठवाड्यातले लोक मला शिकायला म्हणजे हे केलं ते केलं धनगरांचं काय एसटीचं काय ते जरा टॉर्चर झालं. माझा 1% गुण नव्हता तुझं ओके आंदोलन करायला योगायोगानं जरा काही मुंबईत गेले एक पुन्हा लोक म्हणायला लागले अरे ते त्या आपल्याला संविधान आहे सगळ्यात महत्वाचं काय 2014 तेव्हा कोण शब्द दिला काय शब्द दिला माझा सगळा अभ्यास झालेला आहे आपला राज्यकर्त्यांनी तुमचा मताचा वापर केला. कोण म्हणलं देवेंद्र फडणवीस. तुम्ही म्हणजे या राज्याचे धनगर आम्हाला सत्ता द्या. कोणाला देवेंद्र फडणवीसला पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो. खोटं बोलतो का हे जेव्हा बोलले मी 4 बैठकांना साक्षीदार आहे. तेव्हा मला आमची सत्ता धनगरांमुळे आहे आमचं सरकार मुख्यमंत्री झाले एवढंच नाही मी आमदार धनगरांमुळे झालो कारण माझ्या मतदारसंघात हे झालं तेव्हा भाऊ 2014च्या लोकसभा निवडणुकीत 56 सीटवाले नरेंद्र मोदी पंढरपुरात आले ते काय म्हणले होते अरे धनगर समाज को वादा किया था कि नहीं किया था. शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था. सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था. उद्धव ठाकरे ने वादा किया था कि नहीं किया था. क्या किया धनगरों के साथ खिलवाड़ किया. तुम्हारे वोटों के साथ खिलवाड़ किया. अरे हमको दे दो चुन के हम देंगे तुमको म्हणले होते का नाही. खोटं बोलतो का. बरं आता मोदी साहेब आले नाव घेऊन जास्त फायदा नाही. त्याच्या अगोदर वाजपेयी साहेब आले होते. मला वाटतं किती 90 काय असेल 4 पंढरपूरला चालती ती त्याने मस्त खांद्यावर घोंगडे घेऊन ढोल वाजवला गुबू 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 गुबू. ते पण काय म्हणले डॉक्टर साहेब यशपाल साहेब खरं असं खोटं आहे. मग मला डोक्यात बसले की आता यांनी शब्द दिलेला आणि आता संधी आहे आपण आंदोलन करून पाहू. हेही मराठवाड्याच्या लोकांना शेड झाले. मला मी परीक्षा घेतो थोडी परीक्षा घेतो सगळ्याच्या म्हणून मी म्हणलो तर माझ्या आयुष्यातलं शेवटचा. आता जर तुम्ही सारखे असाल सक्सेस झालं तरी ठीक आणि जॉब झालं तरी ठीक. माझ्या आयुष्यातलं शेवटचं हा मग आता आमचं याच्यात मी ज्या दिवशी उपोषणाला बसलो भावांनो मला वाटतं 54-55 मिनिटाचं भाषण आहे माझं. ज्यानं मन लावून ऐकलं दादासाहेब त्याला भूमिका कळली. त्या द्रोणाचार्य एक दिवस त्या शिष्याला घेऊन गेले कुठं धनुष्यबाण शिकवायला. हा आणि मग एक झाडावर एक पक्षी ठेवला सांगितलं की डोळा उडवा. मग विचारलं एकाला तुला काय दिसतं रे बाबा. ते म्हणलं ते मला हिरवं झाड दिसतं. मला तिकडे तिकडे लोक दिसून राहिले. महाराज साहेब बिल्डिंग आहे लोक आहेत. त्याला झाड दिसलं. एक म्हणतो मला पक्षी दिसून आला त्याला हिरवे पाक पण अर्जुन काय म्हणला मला डोळा दिसतो तसा दीपक गोराडेला मी डोळा दिसतो. मग आता तुम्ही म्हणता दीपक गोराडे अर्जुन आहे तर द्रोणाचार्य कोण आहे. अरे दीपक गोराडे दीपक गोराडेचे द्रोणाचार्य. दीपक गोराडेच्या मागे पुढे कोण नाही आणि दीपक गोराडेचा इतिहास आहे. दीपक गोराडे कोणाच्या